इकडे धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 3 चेंडू झाले. धावा धावफलकावरतीचा गोलंदाज आपण पाहतो सचिन. मॉडर्न पार्टमध्ये चेंडूचा घडून काढण्याचा प्रयत्न. कॅप्टन अथर्व ऍक्शन मध्ये होतो. एकाच अटेम्प्ट मध्ये उचलतो. फेकी देखील तितकीच चांगली. अथर्वने देखील काल खूप मेहनत केली. जवळजवळ 3.5 ला काल सामने कंप्लीट झाले. तोपर्यंत तो जागा होता. आता मात्र आपल्या संघाचं नेतृत्व करतो आणि सकाळ सकाळ फुल एनर्जीने नाश्ता वगैरे करून उपस्थित झालं. चेंडू झाले आतापर्यंत 5. इथे मात्र स्ट्रेट बॅट नाही. चेंडूला सर्व काढून दिलाय. सी मारुशीच्या बाहेर धावा. डोंबिवली वॉरियर्स आणि सद्गुरू बॉस आणि चालू असलेला सामना आपण पाहतो. गोलंदाज प्रज्योत. पहिला बॉल प्रज्योतने फेकलाय. नो. त्यावरती 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. इथे मात्र जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो. 9+6. ऑन साइडला चेंडू टर्न केला. अथर्वला आपण बिहाइंड द विकेट पाहतो. सतत तो यशांच्या मागून माइंड गेम्स खेळतो. इथे मात्र जबरदस्त हा फटका. आता जो चेंडू देखील 9 बॉल आहे त्यावर देखील 6 धावा. त्या यंगस्टर्स लक्षात सुद्धा जर तुम्हाला ऑब्जेक्शन असेल, जर तुम्ही म्हणत आहात घोटाळा वगैरे ऑब्जेक्शन असेल तर मॅच सुरू व्हायच्या आधीच घ्या. मॅच चालू झाल्यानंतर तो ऑब्जेक्शन नसल्याने लक्षात सुद्धा.
धावसंख्या धावफलकावरती 51 चेंडू आतापर्यंत झाले धनुजीचा 5 गोलंदाज आपण पाहतो प्रज्योत आताचा चेंडू देखील न बॉल आहे धावा धावफलकावरती 53 पुन्हा नो बॉल अथर्वला आता थोडंसं आपण अग्रेशन मोड मध्ये पाहतो कारण की रात्रभर दिवस होता आणि अशा चुकीच्या सिच्युएशन चुकीचं कृत्य जर घडलं आणि थोडासा फ्रस्ट्रेशन बाहेर काढत असताना प्रज्योतच्या अगेन्स्ट हा षटकार नाराज झाला फ्रस्ट्रेट होतो फ्रस्ट्रेशन दिसतंय फलंदाज बाद अग्रेसिव्ह बॉल अथर्वला कळतच नाहीये मी नक्की थांबू कुठे कीपर गेलो तिथे देखील धावा बघत होता गोलंदाज एक्स्ट्राचा धावा खर्च करतात विकेट हवी होती ती मिळाली गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये नो बॉल पुन्हा एकदा फलंदाज मात्र बाद होतो बॉल चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये दुसऱ्या धावांची भलं मोठं डोंगर उभं झालं होतं त्याला कुठेतरी फोडण्याचं काम या षटकामध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून 65 एक धाव मात्र मिळाली आपल्याला पुढे सरकल धाव आपल्याला पाहायला मिळतात 67 वेलकम अमित सर एक धाव इथे मात्र ऍड केली जाईल इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो एक धाव इथे मात्र ऍड केली जाईल चार चेंडू झाले फुलटॉस स्वतःच्या बॉलमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न पंचांनी देखील चेंडू अडवला एक धाव मिळेल धावा धाव बॉलवरती अथर्व 71 झाला
मात्र अजून एक चांगला फटका, धावा मिळतात म्हणजे 6 येतो षटकार. जवळजवळ 12 ते 14 चेंडू फेकले होते या स्पेल मध्ये देखील आपण पाहतो. 12-14 चेंडू गोलंदाजाने आतापर्यंत फेकले. पहिला डाव समाप्त झाला, धावा झाला त्या फलकावरती 85-86 करायचे. स्वराज्य कॅप्टन, स्वराज्य 11 आणि डोंबिवली वॉरियर्स. पहा, ऑब्जेक्शन जर असेल तर मॅच सुरू व्हायच्या आधीच घ्या. मॅच सुरू झाल्यानंतर कोणताही ऑब्जेक्शन इथे नसेल आणि ग्राह्य देखील झालं नाही, कारण की खेळ सुरू होतो, खेळ सुरू झाल्यानंतर धावा बनतात, धावा बनल्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शन घेता, त्याला अर्थ नाहीये. 86 करायला चला, स्पीडअप करा. हितेश दादा मॅच सुरू करायची. ही जी चालू मॅच आहे ती चालू करा. गोलंदाज लक्ष, 86 लक्ष फलंदाजी करणाऱ्या संघासमोर. पहिला बॉल बॅटन पॅड मध्ये फटक्याचा जणू काही चटका लागला आणि चेंडू सीमा पार. धावा फलकावरती 4. पहिल्या चेंडूवरती केला वार. पुढचा चेंडू मोठा प्रहार करायचा होता. चांगलं क्षेत्ररक्षण. एक नवा फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 6-2 चेंडू आतापर्यंत झाले. फुल टॉस. हाफ चान्स सुद्धा झेल पकडण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. एकदा होतं मात्र बेल. एक नवा फलक पुढे सरकेल. धावा फलकावरती 6. सगळा फटका आता मात्र धावा देऊन जाईल का म्हणजे पूर्ण 4. स्वराज्य आणि डोंबिवली वॉरियर्स. तर मंचावरती मुकेश चिंते साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ स्थापन करूया. टॉस
इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका झेलची संधी फलंदाज होईल बाद टॉस आपण करून घेऊयात दोन्ही कॅप्टन्स टॉस झाला टॉस जिंकला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच या एका धावेच्या मदतीने अथर्व थोडासा निराश होतो डावकुडा आता फलंदाज प्रयत्न करतो अथर्व बॅटची मागणी केली या बॅटने जमत नाहीये दुसरी बॅट ज्ञानातून अजून एक तलवार बाहेर काढली अथर्वने बघूया आता धावा बनतील का चेंडू आतापर्यंत झालं ते म्हणजे 4 सध्या तरी अथर्व झगडतो पडतो धावा बनवण्यासाठी मेहनत करतो इथे मात्र चेंडू उचलण्यासाठी थोडासा पॉज घेतला चांगलं क्षेत्ररक्षण एका साईडमध्ये उचलतो नॉस्ट्राइकिंग वरती थ्रो होतो एकच धाव मिळतं एक धावाला पुढे सरकतो धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 32 चेंडू 5 86 करायचं अजून 54 चांगला फटका फलंदाज बाद होईल बिग विकेट डाऊन चार्जिंग त्यांचे फुल झाले आणि मी ज्याप्रमाणे म्हणत होतो की सोशल मीडियावरती सबसे खाती गौतम पाटील आपण पाहतो पण जर तिने संतोष सरांचा एखादा व्हिडिओ पाहिला तर ती देखील त्याला इन्व्हाइट करेल की कधी स्टेजवरती पण संतोष सर जेव्हा मैदानामध्ये होते मार्बल टॉपची जी क्रीज आहे ती मात्र एक प्लॅटफॉर्म बनून जाईल एक स्टेज बनून जाईल आणि तिथे आपल्या डान्सिंग अंतर पाहायला मिळेल मॅच झाली फिनिश आणि सामना जिंकला तो म्हणजेच रॉयल 11 संघाने
टॉस झालेला आहे. टॉस जिंकला होता म्हणजे स्वराज्य 11 या संघाने आणि डिसिजन घेतला होता म्हणजे फलंदाजी करण्याचा. चला मैदानामध्ये सज्ज व्हा डोंबिवली वॉरियर्स. ऑब्जेक्शन आहे आतमध्ये जा. आपण रितेश दादा डाऊट साईड क्लिअर करून घ्या. दोन्ही टीम्स आतमध्ये जा आणि त्यांचे डॉक्युमेंट्स देखील इथून घेऊन जातो. आमच्यासोबत नागेश्वर आहे. दोन्ही टीम्स आतमध्ये जा. एकमेकांच्या समोर राहा आणि कोणावरती ऑब्जेक्शन असेल तर आपण लगेच घ्या. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे तो म्हणजे साई ज्याने अति घाई धावा बनवला आणि तोच होतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच आपण पुरस्कार देणार आहोत. स्वप्नील महाडेश्वर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभेच्छा पुरस्कार. मनोरंजनाचा पुरस्कार इथे मात्र दिला जातो. आतमध्ये सध्या निकाल सुरू. निकाल कोणाच्या बाजूला लागेल. चला डिसिजन झाला असेल तर क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो.
रितेश दादा डिसिजन का एका टीमला डिस्क्वालिफाय म्हणजे संगत दूर असेल डीजे ऑब्जेक्शन आहे ते बोलतात सद्गुरू मध्ये पण कोणतरी एक आहे मोठा रितेश दादा परत ऑब्जेक्शन काय चला टॉस करून घेऊया दोन्ही टीम्सला विनर ऑब्जेक्शन नाही क्लियर आहेत डॉक्युमेंट्स चेक केले त्यावेळी कॅप्टन्स टॉस झाला सद्गुरू बॉयज संघाने टॉस जिंकला डिसिजन चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या चला आणि या माणसाचे संतोष सर आपण रेडी आहात चला सद्गुरू बॉयज क्षेत्ररक्षण सजून घ्या चला फिल्डिंग लावून द्या अथर्व आपला व्यवहार आपण आपल्या ताब्यात घ्या हरकत नाहीये सेकंड 15 वय असेल तर खेळू शकतो खेळाडू 15च्या खाली हवा 15 नाही झाला वयच होता 15 रन 15 कंप्लीट नाही घेऊ शकत
मॅच सुरू करा. परत एकदा इथे मात्र आपण पाहतोय या मॅचचा भगवा चषकच्या कोठामध्ये निकाल सुरू आहे. परत एकदा कोणाच्या वाचले निकाल लागेल. बॉल बॉल दर्शकाचा फलकावरती 2 मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. पाटलांचा बैलगाडा स्टेप आउट होऊन मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न. एकच धाव होतो मात्र मेल एक धाव पुढे सगळी धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावा धावल्यावरती 3. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूमध्ये आहे 25 सेकंड एरिया. इथे मात्र चेंडू लँड होतो. एकच धाव होतो मात्र मेल एक धाव पुढे सगळी धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4
इथे मात्र थांबून घेण्याचा प्रयत्न झेलची संधी कॅच ड्रॉप व्हीपीसीसी टीम व्हीपीसीसी विघ्नहर्ता पार व्हीपीसीसी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो टीम व्हीपीसीसी आपण असाल तर फक्त हात वरती गेले तरी हरकत नाही व्हीपीसीसी कोणी मेंबर आहे का इथे इथे मात्र चांगला फरक आपल्याला पाहायला मिळतो एकच जाऊ तर मात्र मिळेल इथे मात्र चेंडूमध्ये आहे एक धाव मिळेल एक धाव पुढे सर्कल धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 20 धावा झाला सोपा लावून खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट बॅटने ब्लेड ओपन करण्याचा थेट ठोकलाय सत्कार अजून एक चांगला फटका षटकारानंतर आलेला हा चौकार धावा फलकावरती 30-31 करायचं रन करायचे 31 नेक्स्ट मॅच चा टॉस देखील झाला डोंबिवली वॉरियर्स रॉयल इलेव्हन सोबत आपल्याला खेळायचं 2 ओव्हरची मॅच असेल यानंतर धावाला होता सुरुवात गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल पहिला चेंडूवरती धुंद टाका आणि वाद देखील केलं जातं गोलंदाजाला साईडन गोलंदाजी या स्पर्धेमध्ये अनिवार्य नाही टॅपच्या माध्यमातून खेळ काढला एकदा होतं मात्र नाही पुढे सारखे धावा आपल्याला पाहायला मिळतात 9 बॉल एकदा होतो मात्र फटका जोरदार होता पण वर्षा जाईल लागून चेंडू आतमध्येच राहतो एकच होतो मात्र मेल
इथे मात्र फलंदाज होतो बाद विकेट मिळाली. दोनच बॉल झाले. एक विकेट आहे, एक बॉल वरती सिंगल. 11 धावा. इथे मात्र चेंडूमध्ये आहे. धावा मिळतील या चेंडूवरती 4. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज बाद होतो. चला आता थोडंसं स्पीडअप करा. भरपूर ऑर्डर आलाय. इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सेकंड अटेम्प्ट काय झेल टिपला. धावा फलकावरती 16. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 16 अजून 16 धावा. 15 धावा जगण्यासाठी पहिला बॉल होतो डॉट होतो. गोलंदाजी मार्ग होते अद्वैत. इथे मात्र चांगला फटका. समोर चेंडूला सर्व पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. धावा 6. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन. पुन्हा एकदा जेलची संधी होती. डॉट बॉल. तिन्ही चेंडू इथे मात्र फेस करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. धावा फलकावरती 22. थांबून खेळण्याचा प्रयत्न आणि धावा या चेंडूवरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. आता चेंडू मोबाईल नाही ना. 2 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 2 बॉल मध्ये 3 करायचे अपोजिशनला. इथे मात्र ऑलसाइडला चेंडू टर्न केलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे. एक चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. एक चेंडू जिंकण्यासाठी पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. शुभ डिसिजन काय? डोंबिवली वॉरियर्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि हा सामना अंपायर्स किती ओव्हर सर? 3 ओव्हर की 2 ओव्हर?
2 षटकांचा हा सामना असेल. 2 ओव्हरची मॅच असेल. अंपायर 2 ओव्हरचीच मॅच असेल. त्याचबरोबर नुकताच शुभागमन होता भगवा चषक 2024 मध्ये. मुख्य अतिथी आमचे जितेन पाटील साहेब. दादाचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. भगवा चषक 2024 आपल्या हक्काची सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या श्रेणीवरती लक्ष वेधून घेणार असेल अप्रतिम काय सेल दिसलाय. नवीन फलंदाज चेतन सध्या तरी डब्ल्यू संघ पहिल्या श्रेणीवरती काय खेळ जिंकला. इथे मात्र अंपायर सिग्नल नो बॉल रनआउट विकेट. फलंदाज सुरक्षित आहे. फुल टॉस स्ट्रेट बॉटने आता मात्र मिसफील्ड. धावा 4. संघाचा फलकावरती 5 आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हलक्या हाताने फक्त चेंडूला प्लस करण्याचा प्रयत्न. दबाव आता मात्र फलंदाजांवरती पाहायला मिळतो. त्याचं प्रमुख कारण जे वेदांतने जो झेल टिपला. इथे मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये फ्लाय झाले होते क्षेत्ररक्षक पण चेंडू त्यांना बीट करून सीमा पार. धावा 6. इथे मात्र एकदा लाड केलं जाईल. इथे मात्र बॅटर काढण्याचा चेंडूचा कुठून काढला. पहिल्या षटकाचा काही समाप्त झाला फलकावरती 14. अजूनही 6 षटकांचा काही शिल्लक आहे. 4 ओव्हरचीच मॅच आहे. चेंडू आतापर्यंत सगळं धावा दाखल वरती 15. लाईन चेक केली जाईल. बॉल सगळं दाखल वरती आपण पाहतो. पुन्हा एकदा 100 धावा ऐकल्यानंतर 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. प्रयत्न विशेष प्लेमध्ये
मात्र मोठा प्रहार आणि छोटी सीमा पार धावा 6 येतोय षटकार. अपनी यारी जगात है सर्कल धाबा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 9 चेंडू आतापर्यंत झाले म्हणजे 4 दुसरा डाव मैदानामध्ये सुरू आहे 31 लक्ष मला 4 मिळतात ओळख आपण मैदानाच्या पुरस्काराकडे आणि मंचावरती उपस्थित मान्यवर डोंबिवली शहर समन्वयक असे आमचे आदरणीय सन्माननीय जितेन पाटील साहेब इथे मात्र उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मान ऑफ द मॅचचा पुरस्कार जितेन दादांना विनंती करतो दादा आपण या दादांच्या शुभ हस्ते आपण मैदानाचा पुरस्कार आणि आधी सर्वप्रथम सत्कार देखील आपण करून घेऊया ऋषभ पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण सन्मान करत आहोत महत्वाचा सन्मान मुख्य अतिथींचा सन्मान इथे मात्र भगवा चषक 2024 मध्ये आपण करत आहोत आपल्या हक्काची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेला उपस्थित पाहुणे जिथे भावांचा आपण करत आहोत शुभ सन्मान पुन्हा एकदा दादांना विनंती करतो आपण प्रकाश दादांच्या शुभ हस्ते आपण मानधनाचा पुरस्कार देखील देणार संदेश दादा मानधनाचा पुरस्कार देखील आपण दादांच्या शुभ हस्ते देऊया पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो जितेन दादांना
धावसंख्या धावफलकावरती 25 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. इथे मात्र फलंदाज होईल अर्थातच येणारा एक चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. एक चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. इथे मात्र फलंदाज होईल बाद. मॅच झाली फिनिश. सामना इथे मात्र जिंकलाय. चला विजेता संघ आणि या आधीच्या सामन्यामध्ये जो संघ जिंकलाय दोन्ही कॅप्टन्स या. त्यानंतर लगेचच आपण महिला गटाला सुरुवात करणार आहोत. या सामन्याचा मानवराज आणि टॉस आपण लगेचच करून घेऊया. या दोन्ही विजेता संघ जे संघ जिंकले त्यांनी या चला दोन्ही टीम्स ची कॅप्टन उपस्थित आहेत. वेलकम कुणाल सर. महाडचा एक गोड आवाज आमच्या सोबत येतात आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतो मंचावरती रोहनजी मोरे साहेब उपस्थित आहेत आणि संकेत देसाई साहेब देखील आहेत. टॉस इथे मात्र केला होता. टॉस झाला. टॉस जिंकला. स्वराज्याला डिसिजन. मॅच 2 षटकांची असेल. 2 ओव्हरची मॅच. या पूल मधून एक संघ पुढे सरकेल जो संध्याकाळी मॅच खेळेल. यातून जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. मॅच महत्वाची 2 ओव्हरची मॅच. चला दोन्ही संघ अंडर 15 गटाचे आपण सामने पाहतो. 15 वर्षाखाली बरोबर आपण पाहतो आणि महिला गटाला आपण या मॅच मध्ये सुरुवातच करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. त्याआधी आपण बघूयात मॅचचा पुरस्कार. या मॅचचा देखील आणि मागच्या मॅचचा देखील आपण मॅचचा पुरस्कार या मॅच नंतर देऊया. महिला ग्रुप मध्ये आपण पाहतो शिवराज विनर्स पहिली मॅच असेल आणि त्यांना फाईट केली शेवंत होईल. दोन्ही टीम्स आल्यात आणि स्वराज्य त्यांना फाईट करेल साई गजानन ऑर्किड. VPCC त्यांना फाईट करेल 7वी किलो. या 6 टीम्स आपण पाहतो. महिला वर्ग इथे मात्र वेळेवरती उपस्थित झाला पण सामना अगदी रंगतदार झाला त्यामुळे थोडासा टाइम झाला त्यामुळे आम्ही दिलगिरी देखील व्यक्त करतो. पण सामना लगेच सुरुवात करू. हा सामना 2 षटकांचा असेल. यातून जो संघ पुढे सरकेल तो सरळ फायनल मध्ये प्रवेश करेल. बघूया जसं 20-24 अंडर 15 चा चला सामन्याला सुरुवात करायची. अंतिम सामना उपांत्य फेरीचा हा सामना. बघूया 20-24 16 संघांमधून हे 2 संघ पूल ए मधून अंतिम सामना खेळतात. पहिली सेमीफायनल. चला मॅचला सुरुवात करा. हितेश दादा. हितेश दादा या मॅचसाठी सिनियर अंपायर असतो.
चला मॅचला सुरुवात करायची. यस थोडस जलपान केलं होतं. पहिला चेंडूवरती धुमधडाका. चेंडू सीमा पार. धावा 6. हे दोन षटकार. उपांत फेरीला झाली सुरुवात. दोन टीम्स मध्ये संघर्ष. पहिल्या चेंडूवरती धावा 6. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एकदा मिळेल. फुल टॉस बॉल होता. ऑन द टोस करण्याचा प्रयत्न. एकने धाव पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 7. पुन्हा एकदा अलॉंग दी कापेक. चांगला खेळ. चांगलं बॅटल. कारण की 16 संघांमधून 2 संघ पुढे आले. इथे मात्र फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो पण त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. धावा 4. अंपायर प्लेयर काउंट. प्लेयर किती खेळाडू आहेत पहा. आताचा चेंडू नुबॉल आहे कारण की अतिरिक्त खेळाडू मैदानामध्ये खेळत होता. सेमी फायनल आणि या मॅच मध्ये या धावा कुठेतरी मागात पडतील. मोठा फटका ऑन साइडला टर्न केला. ब्लेड क्लोज केला. बॅटचा एक धाव मिळेल. एकने धाव पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 14 ही धाव संख्या. इथे मात्र स्ट्रेट बॅट नाही. चेंडू सीमा पार. धावा 6. हे दो षटकार. या संघाकडे कसं मिळेल त्यासाठी सुरुवात. धावा बनवतो अशा वेगानं की जणू काही 7 जन्माची दुश्मनी आहे की काय समोरच्या संघासोबत. पहिलं षटक कंप्लीट झालं. सतीश सर पहिला छगा. पहिला सिक्सर. दुसरी सिंगल. त्यानंतर सिंगल. त्यानंतर नो प्लस 4. त्यानंतर सिंगल. त्यानंतर 6 आणि हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 26. पहिल्या षटकामध्ये 20 धावा बनला. सुरुवात झाली आहे. दबाव पंचांवरती देखील आपल्याला पाहायला मिळतो कारण की मॅच तितकी महत्वाची आहे. या 15 वर्षीय खेळाडूने असा खेळ केलाय की एखादा यंगस्टर तरुणांना देखील आपल्याला लाजवेल इतका चांगला खेळ.
धावसंख्या धावफलकावरती 20 फुल टॉस मोठा प्रहार झेलची संधी फलंदाज बाद मोठा धक्का या मॅचची गोल्डन विकेट मिळाली गोलंदाजाला जर हॅट्रिक घेतली गोलंदाजाने तर या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार संदेश पाटील साहेब यांच्याकडून 500 चे कॅश प्राइज हॅट्रिक घेईल का गोलंदाज इथे मात्र हाफ चान्स होता कन्वर्ट करणं गरजेचं होतं पण धावा मिळतात 4 2 विकेट्स नंतर फलंदाजाने केलाय वार ठोकलेला हा चौकार फुल टॉस हलांदिका आपे घेऊन काढला प्रोडक्शन आहे एमएस उचलून फेकी करेल तोपर्यंत एक धावा फलकावरती 25 चला दोन्ही कॅप्टन्स या शिवराज वुमन्स आणि शेवंता विला आणि शिवराज वुमन्स चांगली फाईट पाहायला मिळेल दोन्ही कॅप्टन्स या कर्णधार टॉस साठी आताचा हा चेंडू व्हाईट बॉल धावा फलकावरती 26 जबरदस्त हा देखील बॉल टॉपच्या माध्यमातून घेऊन काढला एक धाव कंप्लीट केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटच्या सोबत विकेट दोन्ही कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित आहेत एका बाजूला आपण पाहतो शिवराज वुमन्स आणि एका बाजूला शेवंता विला टॉस इथे मात्र झालाय टॉस जिंकलाय शेवंता विला संघाने डिसिजन गोलंदाजी करण्याचा डिसिजन आणि 3 ओव्हरची मॅच असेल पहिला बॉल एक धाव इथे मात्र कंप्लीट केली आहे टीम वर्क पाहायला मिळालं पहिला चेंडू अलॉंग अपडेट होता त्यानंतर आता आपण पाहतो थोडासा फ्लाय करण्याचा प्रयत्न पंच आणि धावा मिळतात 4 येतो चौकार आणि धावा फलकावरती झाल्यात तर म्हणजेच 6 हा फटका जबरदस्त होता पंच फलंदाज होईल बाद पहिला धक्का लागत असताना धावा फलकावरती 10 आपल्याला पाहायला मिळतात लक्ष आहे 28 करायचं लॉंग आपे घेऊन काढला प्रोडक्शन आहे एक धाव मिळेल एक धाव पुढे सरकेल धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 6 17 गरज
मात्र टापच्या माध्यमातून गोल काढला. चांगली गोलंदाजी. पहिले 2 बॉल आपण जर पाहिले तर दोन्ही डॉट. 4-17. आता मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती धावा 4. पुन्हा एकदा मॅच रंगतदार स्थितीमध्ये. 3 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. ओव्हर विकेट. इथे मात्र अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. एकच धाव मिळेल. समीकरण बदललंय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 2 षटकार. फुल टॉस. कॅच ड्रॉप हरकत नाही. पण 1 चेंडू 11ची गरज. या स्पर्धेमध्ये असं चित्र या आधी देखील चालू होतं. 1 चेंडू 11 धावांची गरज असेल तर गोलंदाजाने नो टाकला होता. पण आता मात्र सामना फिनिश झाला आणि भगवा चषक 2024 अंडर 15 मधून संघ पुढे सरकला. तो म्हणजे रॉयल 11 मेगा फायनल मध्ये प्रवेश केला. अभिनंदन. तर आपण मंचावरती करूया आता शुभ सन्मान. तर मंचावरती आपण करूया आता शुभ सन्मान. आपल्या हक्काची स्पर्धा आणि या स्पर्धेला उपस्थित पाहुणे आदरणीय सन्माननीय रोहनजी मोरे साहेब शाखा प्रमुख. त्यांचा आपण करूयात शुभ सन्मान. भगवा चषक आपण पाहत आहोत. शिवसेना पक्षाचे शाखा प्रमुख रोहन मोरे साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांचा आपण करत आहोत शुभ सन्मान. या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार संदेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे मात्र सत्कार करत आहोत. त्यानंतर पुढचं सन्मान आपण करणार आहोत. मंचावरती समाजसेवक हरीशजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांचे देखील आपण करूयात शुभ सन्मान. हरीशजी म्हात्रे साहेब यशस्वी उद्योजक आणि त्यांचा आपण करत आहोत शुभ सन्मान. मी पुन्हा एकदा विनंती करतो संदेश पाटील साहेब दादांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची आपुलकीची उद्गार शाल आणि स्नेह आणि प्रेमाचं आपण प्रतीक असलेलं आपण पाहतो. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत. शिवसेना पक्षाचे शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय सनी सुर्वे साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण करूयात शुभ सन्मान. अगदी माणसांचं नातं जोपासण्याची परंपरा, प्रत्येक पाहुण्याचा आदर सत्कार यथोचित मान सन्मान इथे मात्र केला जातो. त्यानंतर आपण करूयात शिवसेना पक्षाचे उपशाखा प्रमुख आदरणीय संकेतजी देसाई साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूयात शुभ सन्मान. मान सन्मान. आपल्या हक्काची स्पर्धा भगवा चषक 2024 सातत्याने जसं नवं वर्ष येतं तसं मात्र या स्पर्धेची चाहूल प्रत्येकाच्या घरोघरी आपल्याला पाहायला मिळते. विभाग क्रमांक 51, 52, 56 या विभागातील खेळाडूंसाठी सुंदर संधी आपल्याला पाहायला मिळते. संदेश पाटील साहेबांना पडलेले गोड स्वप्न आणि हे स्वप्न सत्यात उतरवत असताना 4थ्या वर्षामध्ये पदार्पण केले या स्पर्धेने. यामध्ये खूप मेहनत आहे आणि खूप चांगलं क्रिकेट या मार्बल टर्फ वरती एक वेगळं फॉर्मॅट आहे. कारण की ग्रासी विकेट वरती आपण खेळतोय, गवतावरती आपण खेळतोय. सातत्याने फुटबॉल आपण पाहायचो, पण आता मात्र आपल्याला आता क्रिकेट देखील ग्रासी विकेट वरती पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेमध्ये सर्व प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं, खेळाडूंचं आणि तमाम सहकार्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. मॅचला होईल सुरुवात. फक्त 2 मिनिटं थांबायचं, कारण की जितकी या स्पर्धेची ओढ आहे तितकीच या स्पर्धेमध्ये पंच म्हणून जे राहतात त्यांना पाहण्यासाठी देखील अनेक विभागातील प्रेक्षक उपस्थित होतात. संतोष पेडणेकर सर उपस्थित होतात. त्यामुळे 5 मिनिटं आपण थांबायचं. मॅच सुरू करू नका. अगदी चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि उजव्या बाजूला जिथे पुरुष वर्ग उपस्थित आहे
तिथून रिमूव्ह व्हा, कारण की महिलांना आपला खेळ स्वतः घेऊ द्या. जी मुलं आहेत मुलांनी बाजूला, मुली तिथे थांबा. आणि दोन्ही टीमचे एक्स्ट्रा फ्लोअर आमचा कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. तोपर्यंत आपण बघूयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील. सेमीफायनलच्या मॅच मध्ये पुरस्कार जातोय. खेळाडू आहे सागर. सागरला आपण इथे पुरस्कार देणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित प्रथमेश परब अर्थातच रेकॉर्ड ब्रेकर त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. खेळाडू आहे तो म्हणजे सागर. अभिनंदन सागरचं सर्वप्रथम. आणि खूप चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला आणि या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये त्याच्या संघाने प्रवेश केला आणि त्याच्यामध्ये या महत्वाच्या सामन्यामध्ये त्याची खेळ बहरून आली आणि त्यामुळे त्याला महत्वाचा पुरस्कार इथे मात्र देत आहोत. त्या आधीचा सामना झाला होता त्या मॅच मध्ये देखील पुरस्कार खेळाडू आहे तो म्हणजे साई. साई आपण या आधीच्या सामन्याचा देखील एक महत्वाचा पुरस्कार राहिला होता, तो देखील आपण देऊयात. प्रथमेश दादांना मी पुन्हा एकदा विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि जसे आपण वाट पाहत होतो तर टिपणचे इथे मात्र आलेत. गौतमी पाटीलचा जितका क्रेज आहे ना तितकाच या पंचांचा देखील क्रेज. विभागातील स्पर्धा आणि या पंचांच्या भूमिकेमध्ये संतोष पेडणेकर सर डीजे ऑपरेटर आपल्यावरती आता मात्र मोठी जबाबदारी आहे, कारण की तुम्ही संगीत कोणतंही लावा नृत्य होणार यात मात्र शंका नाही. मॅचला झाली सुरुवात. पहिला बॉल महिला गटाला होते सुरुवात. पहिला चेंडू थांबून घेण्याचा प्रयत्न प्रोडक्शन आहे. एकदम दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर. गोलंदाज आपण पाहतो प्रतीक्षा. पहिला चेंडू जबरदस्त होता. नेक्स्ट बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल. मिसफील्ड झाली. एक धाव घेण्याचा प्रयत्न. धावफलकावरती धावा ऍड होतात म्हणजेच नॉन स्ट्रायकिंग वरती सीमाला आपण पाहतो. इथे मात्र जबरदस्त बॅटचा फ्लो डाऊन स्विंग बाउंड्री क्लियर. 6 धावा डीजे. स्टेजची शहानिशा केली जाते. क्रीज वरती मार्क वरती येत आहेत संतोष पेडणेकर. वॉर्म अप केलं. फुल टॉस. पूरा लंडन ठुमकदा. मागच्या 2 चेंडूवरती केलेला वार. प्रतीक्षा या चेंडूवरती करेल का पलटवार. थांबून घेण्याचा प्रयत्न. एक धाव. एक धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 16 धावा. इथे मात्र ऑफसाइडला चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न.
सीमा. सीमाला आपण पाहतो 2 धावांवरती ती घेते. 5 चेंडू आतापर्यंत झाले सर. रजिता एक वेगळ्याच मोड मध्ये खेळते. पुढचा चेंडू फेकण्यासाठी प्रदेश सज्ज होतो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अधिक फोर्स लावला होता. डॉट बॉल. पहिलं षटक समाप्त. धावा फलकावरती 17. प्रतीक्षाचा समाचार घेतला पहिल्या षटकामध्ये. गतवर्षी भगवा चषकामध्ये याच खेळाडूला हरमनप्रीत कौर म्हणून आम्ही म्हणत होतो, कारण की तशीच फलंदाजी तशीच शैली आहे. पण आता मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सीमाला देखील आपण चांगली फलंदाजी करत असताना नेहमी पाहतो. जिजा मात्र धावांवरती कधीच कोणता सीमा नाहीये अशी सीमा. स्ट्रायकिंग रजिताने आक्रमण रूप धारण केलं. सध्या तरी प्रहार करते. सुरुवात झाली सुभाष भुमन शिखरजन आपण ऐकतोय. जबरदस्त धावा फलकावरती 19. गोलंदाज रिया थांबून खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी. विकेट मिळेल का? घडलंय काय? रजिताची विकेट होती आणि जीवनदान. काय घडलं हेच सांगतात पंच. कदाचित रजिताने आज नाश्त्यामध्ये ब्रेड बटर सोबत थोडस नशीब देखील खाल्लंय. गोलंदाज पुन्हा एकदा सजल. लाईन 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 लेंथ दिशा भरकटली. दबाव आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय शेवंताविला या संघावरती. इथं मात्र जबरदस्त सीमाने देखील आपले हात खोलले. ठोकला हा षटकार. आपल्याला पाहायला बघत म्हणजेच 29 धावा झाल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र सुमंता संघाला थोडीशी मीटिंग घेणं गरजेचं, कारण की मी म्हणेन खेळाडूंची साथ मिळाली नाहीये. क्षेत्ररक्षकांनी थोडस प्रयत्न करणं गरजेचं होतं आणि इथून मोटिवेट करणं गरजेचं, कारण की दबावामध्ये आहे. विकेट मिळाली नाही. विकेटच्या शोधामध्ये चाचपडत आहेत सध्या तरी, पण इथून मात्र पलटवार करावा लागेल. शिवराज वुमन्स सध्या तरी चांगली सुरुवात. इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे. एक धाव, एकच धाव. बॅकिंग साठी कोणी खेळाडू नाही. रजिता एक सिंगल डबलला जास्त फोकस करत नाही, कारण की सहजतेने जर षटकार येत असतील तर गरज काय. मोठा प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. षटकार.
37. प्रतीक्षा पुन्हा एकदा तयार होतोय. नो बॉलचा इशारा. एक रन घेण्याचा प्रयत्नच नाहीये. जर 2 धडाके होतात तर लवंगी फटाक्याची काय करायचं. उसके बाहेरच नको. सरळ आपण मोठे धमाके करायचे. रजिताने ठरवलं. धावा दाफलकावरती 38. 38. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण आता मात्र गोलंदाज दंडित केला जातो. व्हाईट बॉल. संख्या दाफलकावरती 39. इथे मात्र हॉसलला चेंडू टर्न केला. प्रोडक्शन आहे चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. काही करू नका. आरामात धावा जरी झाल्यात. स्ट्रायकिंग एंड वरती सीमा. इथे मात्र चेंडूला सरळ पाठवून दिला. सीमा रेषेच्या बाहेर. धावा 6. इथे मात्र अजून एक. टॉस साठी लक्ष आहे 59. पहिल्या धावामध्ये आपण 2 धडाके पाहिले. शेवटचा विलास संघ फक्त त्या फटक्यांचा आनंद घेत होता, पण इतक्या सहजतेने मागे हटणारा शेवटचा विलास संघ नाही. याच संघामध्ये रिया सारखी खेळाडू आहे जिने गतवर्षी अक्षरशः सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं आणि भगवान चषक मध्ये आहाकार वाजवला होता. ती खेळाडू नाव सेकंड वरती टॉस आपण करत आहोत. टॉस मात्र झाला हेड. टॉस मात्र केला जातो 59. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला स्वराज्यने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय. वळूयात तिथे मात्र
दोन महिला गटांमध्ये सध्या झुंज सुरू आहे. पहिल्या डावामध्ये सीमा आणि रजिताने धावांचा अक्षरशः डोंगर उभा केला. आता त्याच्या समोर आपला धावांचा पाठला कसा करेल शेवंतवीला. पहिला बॉल सीमा, चांगला रप्पा, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू आला डॉट. स्ट्रायकिंग एंड वरती आकांक्षा दोन चेंडू डॉट बॉल. 59 चं लक्ष. इथे मात्र ऑफसाइडला चेंडू टर्न केला. क्षेत्ररक्षण जबरदस्त आहे शिवराज बनस. फिल्डिंग पोझिशन त्याचप्रमाणे सेट केली. स्ट्रायकिंग एंड वरती रिया. हा मनप्रीत कौर उगाच नाही म्हणत, चोकलाय रियाने षटकार. नो बॉल. कॅस्ट्रो धावसंख्या दाखलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 9 ही धावसंख्या. स्ट्रायकिंग एंड वरती आकांक्षा ऑनसाइडला चेंडू टर्न केला. क्षेत्ररक्षण जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव मिळेल, एक धाव पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 11. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू ऑनसाइडला टर्न केला. एक धाव वेगाने कंप्लीट. 11 धावा झाल्यात आतापर्यंत. चेंडू झालेत ते म्हणजेच 5 ओव्हर झाले. एक सेकंड आताचा चेंडू नाहीये. आता धावा फलकावरती 11. पहिलं षटक कंप्लीट झालं. 11 धावा झाल्यात. 59 चं लक्ष. 48 अजूनही करायचं. 24 ची सरासरी. धावसंख्या दाखलकावरती 11. 12-43 ची गरज. आकांक्षाने देखील अकाउंट ओपन करणं गरजेचं, आक्रमण रूप धारण करणं गरजेचं. स्ट्राइक वरती रिया असेल कारण की अंतिम चेंडूवरती एक धाव आली होती आणि जास्तीत जास्त मी म्हणेन स्ट्राइक वरती रियाला राहणं गरजेचं. मोठा प्रहार, झेलची संधी, कॅच, ड्रॉप. इथे मात्र स्ट्रेट बॅटने घेऊन काढलाय. झेलची संधी, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का, विकेट इज सारे शहर में इथे मात्र फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मात्र मेल, एक धाव पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 13 ही धावसंख्या. 3 चेंडू आतापर्यंत झाले. धावा दाखल कबरती 13. इथे मात्र स्ट्रेट बॅटने घेऊन काढण्याचा प्रयत्न. गतवर्षीची उत्कृष्ट गोलंदाज आहे मयुरी आणि तीच गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न. सहज सुद्धा धावा देणार नाही, उगाच नाही. गतवर्षी मी या स्पर्धेची उत्कृष्ट गोलंदाज होती हे सांगत असताना फुल टॉस पाठवून दिलाय. गोलंदाजाला नाही तर इथे आम्ही चेंडू खेळतोय, क्रिकेट खेळण्यासाठी मैदानामध्ये आलो हे सांगत असताना रिया ठोकला धावा 6. 2 षटकांचा
6 चेंडूमध्ये 40 धावा, पण या खेळपट्टीवरती 6 चेंडूमध्ये 68 धावा पाहिल्यात. 6 चेंडूमध्ये 10 षटकार पाहिल्यात, 1 चौकार पाहिला. एका खेळाडूने 94 धावा बनवल्यात. या खेळपट्टीवरती काही घडू शकतं. गोलंदाज ऋतुजा, पहिला चेंडू, दुसरा धावेचा प्रयत्न, विकेट. फलंदाज बाद होतो. इथूनच दिसलं होतं की बॅट ग्राउंडिंगच झाली नव्हती. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतो स्नेहल. फुल टॉस, झेलची संधी, कॅच ड्रॉप, धावा 6. पहिल्या डावापासूनच आपण पाहिला शिवराज वुमन्सने पंजा उघडला, त्यानंतर दुसऱ्या डावाला सुरुवात झाली, मुठ्ठी बंद केली. शेवंता विलाती मुठ्ठी उघडण्याचा प्रयत्न करतो, पण इतकी ताकदवान सध्या तरी मुठ्ठी बनवली ती म्हणजेच शिवराज वुमन्स टीमने. कॅच ड्रॉप झाली, पण जवळजवळ विजयाच्या समीप आहे. इथून मात्र आता चेंडू नोबॉल आहे. जर इथून गोलंदाजाने भरपूर सुगा केल्या तरच कदाचित सामना गमावला जाईल. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, मयुरी तिथे आहेत, उचलून फेकी करते. तोपर्यंत 4 चेंडू झाले. फुल टॉस, फलंदाज इथे मात्र होतो. इतकंच खेळ चांगला आपल्याला पाहायला मिळतो या दुसऱ्या डावामध्ये देखील.